वाळूविषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभीर्याने राबवा, जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला निर्देश। शासनामार्फत रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण 19 एप्रिल 2023च्या आदेशान्वये राबविण्यात येत आहे। जिल्ह्यात प्रशासनामार्फत ज्या यंत्रणांना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल त्यांच्यासाठी एक मानक कार्यप्रणाली SOP तयार करून वाळूविषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभीर्याने राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी संबंधित यंत्रणेला दिले। यावेळी संबंधित जिल्हाधिकारी उपस्थित होते। सन 2024-25 अंतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत चालू बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाचे काम, जलसंधारण विभागाच्या तसेच इतर शासकीय विभागाच्या कामाकरिता आवश्यक वाळूच्या मागणी संदर्भात आढावा घेऊन त्याकरिता वाळूघाट राखीव ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, ज्या यंत्रणांना वाळू साठा उपलब्ध होईल त्यांच्या दोन्ही प्रवेशद्वारावर CCTV लावावे, जेणेकरून किती साठा आला, कुठे ठेवला, किती साठा बाहेर नेला आदीबाबत माहिती घेणे सोयीचे होईल। तसेच वाळू साठ्यांबद्दलची माहिती नियमितपणे अपडेट ठेवावी। ज्या उद्देशासाठी वाळू उपलब्ध झाली आहे त्याच कामासाठी ती वापरणे आवश्यक आहे। याबाबत कंत्राटदाराला सुद्धा संबंधित यंत्रणेने सूचना द्याव्यात। तसेच वाळू साठ्याबाबत महिनेवारी अहवाल प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या।